नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट वीक आपण दोन चार्ट डिस्कस केले होते. पहिला चार्ट होता जिलेट इंडिया आणि दुसरा चार्ट होता बीईपीएल. जिलेट इंडियामध्ये आपल्याला एक 13 to 14% पर्यंतचा बाउन्स बघायला मिळाला आणि सेकंड चार्ट होता बीईपीएल, ज्याच्यामध्ये आपल्याला एक फ्लॅट मूव्ह बघायला मिळाली. आपण आता या वीकच्या चार्ट्सकडे जाऊया. स्क्रीन शेअर करतो. जसं आपण म्हणतो की आपला मंथ एंडिंगला आलेलो आहे, सो आपण मंथली चार्ट पण एकदा बघूया. आणि याच्यात एक ऑल टाइम हायची क्लोजिंग बघायला मिळाली आपल्याला. आपण त्याला चार्टवर जाऊया. एक ऑल टाइम हायची क्लोजिंग बघायला मिळाली आहे. सो एक स्ट्रॉंग आपल्याला चार्ट बघायला मिळतोय, कारण याच्यामध्ये आपण हा मूव्ह जर बघितला की हा मूव्ह होता, त्याच्यानंतर इथे इथे एक ब्रेकआउट आला, या लेवलला एक ब्रेकआउट होता आणि ब्रेकआउट नंतर आपल्याला कन्सॉलिडेशनच बघायला मिळतंय. सो आपल्याला त्याच्यानंतर एक चांगली क्लोजिंग बघायला मिळते आणि याचे टार्गेट्स काढायचे झाले तर ते येतील पहिला टार्गेट येईल हा 780चा आणि दुसरा टार्गेट येईल हा जवळपास 1000 रुपीज पर्यंतचा. सो याचा आपण वीकली चार्ट सुद्धा पाहून घेऊया. त्याच्यावरती आपण जर चेक केलं तर याच्यामध्ये आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर बघितलं, डेली टाइम फ्रेमवर आलो आपण, तर याच्यात आपण एक असेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकआउट पण बघायला मिळाला आपल्याला. तो थोडा खालच्या लेवलला होता. सो आपण असेंडिंग ट्रायंगल पण असेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकआउट पण बघायला मिळाला आणि याचे टार्गेट्स आपण बोलल्याप्रमाणे थोडे मोठ्या रेंजचेच असतील. सो आपण आता या वीकच्या दुसऱ्या चार्टकडे जाऊया. दुसरा चार्ट आहे हा डायनामिक प्रोडक्ट्स नावाची कंपनी आहे. याचा पण आपण एकदम मंथली चार्ट बघितला ना, तर आपल्याला इथे एक डबल बॉटमचा पॅटर्न बघायला मिळेल. इथे एक डबल बॉटम बघायला मिळाला आणि त्याची विकली क्लोजिंग पण आपण चेक केली. ही सुद्धा त्याच्या लास्ट रेंज पेक्षा एक वरच्याच लेवलची असेल. सो मंथली चार्टवरती हा ब्रेकआउट बघायला मिळाला. त्याच्यानंतर आपण त्याचा जो विकली चार्ट बघितला, जो आपण नेहमी बघतो, सो विकली चार्टवर बघितलं तर आपल्याला एक टाईट कन्सॉलिडेशन रेंज बाउंड आपल्याला एक त्याचा मूव्ह बघायला मिळत होता आणि त्याच्यानंतर एक पॉझिटिव्ह कॅन्डलचा आपल्याला क्लोज बघायला मिळाला. सो रेंज त्याची होती 385 पासून तर 240 पर्यंतची रेंज होती. त्या रेंजच्या वर त्याने क्लोजिंग दिलेली आहे आणि